मस्त वातावरण झालेलं आहे. नीलूने मॅगी केली आहे. अच्छा, हे ठेवले म्हणून कबूतर कावळे येतात एका दुपारपासून बाहेर येतात ते. आणि हे पहा, हे आहे असं मस्त कांद्याची रोपटी 2-3 आलेली आहेत. मी ऍक्च्युली ग्लासांमध्ये लावली आहे. आणि सगळ्या मैत्रिणी विचारतात तेव्हा आमच्याकडे तर खूप मोड येतात, तू का लावलंयस हे? तर जे नॉर्वेला राहून येईल ना तर त्यालाच याची किंमत कळेल असं माझं उत्तर आहे. बरोबर आहे ना? कारण की हे असं एवढं हिरवगार तिथे कधीच होत नव्हतं. सो मस्त आलेलं आहे कांद्याचं रोपटं. आता तसं शेती केली तर भारीच काम आहे, पण जोपर्यंत शेती करत नाही तोपर्यंत गार्डन टेरेस शेती तरी आपण थोडीशी केली पाहिजे. आणि हे पहा मुळं, ए पिल्लू बाबू, आपण आहे ना याची भाजी करू किंवा ना नूडल्स बनवू आणि त्यामध्ये टाकू. काय नूडल्स बनवायच्या वेळेस मी ना खूप ट्राय करायची बरं का नॉर्वेला उगवायचं, पण एवढं छान कधीच उगत नव्हतं. सो हे असं मस्त पाण्याच्या ग्लासात ठेवलेलं आहे. आणि हे काही याचा कांदा ना छोटा आहे त्याच्यामुळे ग्लासामध्ये असं बसत नाहीये छान. तर पाहूयात. चलो, आता तुम्ही म्हणणार आहे काय एवढं रोपटं, गावाला जा आणि मस्त शेती करा. तर पाहू आता रिटायरमेंट मध्ये आपण करूयात सगळ्या गोष्टी. तोपर्यंत आपण गार्डन टेरेसचा आनंद घेऊयात, टेरेस गार्डनचा. आणि बाहेरचं वातावरण पाहायचं, असं सुंदर झालेलं आहे. मस्त पाऊस येईल असं वाटतंय, रिमझिम पाऊस. आणि ही झाडं ना ऍक्च्युली आम्ही यायच्या अगोदर ना, म्हणजे जाण्याच्या अगोदर खूप छोटी छोटी होती आणि आता मस्त अशी हिरवीगार झालेली आहे. तर मला ही अशी सोसायटी खूप आवडते, मस्त झाडांच्या भोवतीची, है ना? छान वाटते ना? तो एक कावळा आहे तिथे, त्याचं घर बनवतोय मस्त दोघे जण. बाबी बाबी कच वाटतंय? काऊ घर बनवतोय त्याचं, छान आहे की नाही? काऊ कुठे ग काऊ? याला पण खूप छान वाटतं असं गॅलरीतून पाहत बसायला. मस्त त्या झाडांवरती ना कावळे, पोपट किंवा कबूतर असतात, त्यांचा खेळ पाहत मस्त दिवस जातो. हॅलो, कच्चा आहे पिल्लू, कच्चा आहे पिल्लू. वरती काय आहे? बाय बाय. कुठे चालला तू? कुठे चालला तू? कुठे चालला? चालला फिरायला? चालला भूर चालला तू? भूर चालला तू? बाय. तरी टाटा करतोय तो. टाटा 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 टाटा. हॅलो हाय, नमस्कार. तर ना त्या दिवशी एक दिवस संडेला येऊन मी साफसफाई करून गेलो होतो आणि त्यानंतर परत इकडे आलोच नव्हतो. म्हटलं चला आज जाऊन थोडंसं पाहून यावं काय काय सामान आहे काही नाही ते, आणि घेऊन जावं. तर आलेलो आहोत आम्ही इथे नवीन फ्लॅटवरती. आता राहायला कधी येतोय काय माहिती. एक दिवस आपण निदान सॅटर्डे संडे तरी येऊयात, वीकेंड. काय एक वीकेंड येऊयात, मस्त स्वयंपाक बनवूयात. पण ना स्वयंपाकाची सोय नाही आहे, त्यामुळे तसंच किचनला गॅस वगैरे लागेल. पण पाहूयात, इलेक्ट्रिक शेगडी घेऊन येऊ एकदा आणि त्यानंतर बनवूयात काहीतरी. चलो, मला जे सामान पाहिजे होतं माझं ना सगळं, साडी पिन, नथ वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथंच होत्या. त्या दिवशी साडी घालायची होती, घरी काहीच सामान सापडत नव्हतं, म्हणून म्हटलं चला 5 मिनिटं नवीन फ्लॅटकडे, जेणेकरून तुम्हाला सामान वगैरे घेऊन येता येईल. आणि भरपूर काही सामान घेतलेलं आहे. चलो निघालो आम्ही आता घरी. हां, पाण्याची बॉटल नको, 2-3 दिवसाचं पाणी झालंय. संडेचं आहे, मागच्या संडेचं. चल निघायचं. त्या दिवशी जे सामान होतं ना हे सगळं इथेच राहिलं होतं. आम्ही आलो आणि फक्त साफसफाई करून गेलो. आहे वगैरे आलेले सगळे तसेच. चला, या साड्या फक्त मी घेऊन जाते घरी, जेणेकरून मला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकता येते.
इथे ना ही बाहुली ठेवलेली आहे वाघाची, आणि मी जस्ट लिफ्ट कॉल करत होते हे तेव्हा इकडे पाहिलं तर हे वाघाचं पिल्लू दिसलं. असं 2 मिनिटासाठी एकदम घाबरून गेले होते. एक खेळण्याची असेल कुणाची तरी, कारण की अजून काही सगळे राहायला आलेले नाही आहेत. सो जे आपले कामवाले वर्कर असतात ना त्यांच्या मुलांचं असेल हा वाघोबा. आणि अगदी घाबरल्यासारखं वाटलं मला. 2 मिनिटासाठी जीव गेला कामातून. आज दोघं दीर भाऊजही स्वयंपाक करतात आहे. हा, आणि बेत पाहायचंय तुम्हाला काय? हात काढ ना भाऊ. पनीर. आमची मज्जा आहे बाबा आज, नाही का? दोघं जण मिळून आम्हाला जेवायला घाला फक्त लवकर. इकडे मूवी पण चालू आहे. इकडे मूवी आहे, दोघे जण मूवी पाहतात ते. मूवी टाइम. आणि मी इकडे थोडं पहा तिकडे थोडं पहा, नाही का? एन्जॉय संडे. ऍक्च्युली आज काय बाहेर मस्त पाऊस चालू आहे, तर सुट्टी घेतलेली सगळ्यांनी, त्यामुळे वेगळं तर काहीतरी झालं पाहिजे ना, नाही का? रेसिपी वहिनीची का धीराची? होय, विराचीच रेसिपी आहे आणि फक्त त्याला मदत करतोय. रेसिपी शेफ रणवीर ब्राची. शेफ रणवीर आहे आणि प्रतीक्षा आणि संकेत आले. प्रमोशन विचारा तर शेफ रणवीर काहीतरी बनवणार. कोलॅबोरेशन तर नीलने फरमाईश केली पनीरची भाजी, आणि तीही तो बनवणार. कारण की तो बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा घरी नसतो त्यावेळेस पनीरची भाजी बनवत असतो, आणि खूप दिवस झाले बनवली नाही, कारण की आम्हीही कुठेच गेलेलो नाही आहोत. तर नीलची रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे. पहिल्यांदा तर मस्त पनीर कट करून घ्यायचं आणि कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर आपण जी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करतो, कांदा आणि टोमॅटो थोडेसे शॅडो फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. आणि काजू नाही आहे म्हणून तो पनीरच किसून टाकतो, जेणेकरून की मस्त टेक्स्चर किंवा ग्रेव्ही एकदम मस्त दाटसर होते. तर ही पहा त्याची आयडिया आहे. चपाती आणि पनीरची भाजी. सो एन्जॉय. भाजी मस्त झाली आहे. त्याचं असं असतं, हॉटेलला जाण्यापेक्षा ना घरी बनवतो मी. घरी बनवू आपण, फक्त मला चिरून वगैरे दे सामान, आणि छान बनवतो एकदम.